श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 1 जानेवारी। नाम हे परमात्म स्वरूपच आहे। नाम म्हणजे भगवंताचे नाव। साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावांमध्ये फरक नाही। नाम हा जीव आणि शिव यांच्यामधील दुवा आहे। नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे। नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे। नामाचा आरंभ सगुणामध्ये आहे तर शेवट निर्गुणामध्ये आहे। आरंभ सगुणामध्ये आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणामध्ये आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुण रूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे। तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे। नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे। नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे। लग्न झाल्यानंतर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे। नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्मच आहे। म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल। वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल आणि चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल। सगळ्यांचा भावार्थ जो आहे तो एकच आहे। अन्नाला स्वतःची चव असते, त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो। पण नामाला स्वतःची अशी चव नाही, त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे। आपण जितकी जास्त गोडी त्यामध्ये घालू तितके ते अधिक गोड वाटेल। पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते। त्याचप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते। आपण नाम घ्यावे, ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे। हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे। जसे आपले आपलेपण आपल्या नामामध्ये आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामामध्ये आहे। आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते, परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्म स्वरूपच आहे असा अनुभवही येतो। पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसेच नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे। नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे। अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे आणि नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे। आजचे बोधवचन, नामामध्ये एका आनंदाशिवाय दुसरे काहीच नाही। जय जय रघुवीर समर्थ।